फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं ह्याच्यावर चर्चा नाही करायची. नॉन इश्यूला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणातलं मोठं षडयंत्र असतं आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करते आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातून. हे मोठं दुर्दैव. निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्समधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही. 240 लोक आहेत विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये, अजून हाऊस भागली नाही काय. खोक्या भोसले गुन्हेगार आहे, भाजपच्या आमदाराचा समर्थक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. नाही, आम्हाला एक पाय दिसतात, त्या पायांचं नाव आहे शरद पवार, बाकीच्यांचं मला माहित नाही. तुम्हाला औरंगजेबच आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला कुणाल कामरा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला वाघ्या कुत्रा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं. विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते. काय केलं औरंगजेब, हलाल झटका, कुणाल कामरा आणि आता वाघ्या. म्हणजे रिॲक्शनरी पॉलिटिक्स का प्रॅक्टिकल पॉलिटिक्स, म्हणजे प्रतिकात्मक राजकारण का प्रातिनिधिक राजकारण, याचं काही तुलना करणार आहोत की नाही. आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही, आपण त्यांना उत्तरं देऊ शकत नाही, आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याला इमोशनल आणि सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपवून टाकायचं, हे काय महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. तुम्ही औरंगजेबाची कबर खणा नाही तर ठेवा. कुणाल कामरा काय बोलला हे तुमचं तुम्ही बघा. पण महाराष्ट्राच्या कुठल्या समस्यांना उत्तर मिळालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं ह्याच्यावर चर्चा नाही करायची. नॉन इश्यूला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणातलं मोठं षडयंत्र असतं आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करते आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातून. हे मोठं दुर्दैव आहे. मी काल पण बोललो, कसल्या संविधानावर चर्चा करता हो. संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडलीत तुम्ही. संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय? आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत. कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान? निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्समधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही. आणि त्याचा वापर करून जर तुम्ही पक्ष फोडणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. मागच्या 5 वर्ष आपण पक्षच फोडले, आताही पक्षच फोडणार. काय चालू आहे काय? 240 लोक आहेत विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये, अजून हाऊस भागली नाही काय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौगात-ए-मोदी सुरू केलेले आहे रमजानच्या काय सौगात-ए-मोदी. चांगलं आहे. काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे. महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे. मतांसाठी केलं कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे. मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत. मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे. एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे. अहो, दररोज हिंदू मुसलमानच करताना दुसरा आहे काय त्यांच्याकडे? तुम्ही घरावरनं बुलडोजर फिरवला, सर्वोच्च उच्च न्यायालयाने झापलं ना तुम्हाला. माफी मागा ना त्या घरच्यांची त्यांच्या, की आमची चुकी झाली म्हणे म्हणून. गुन्हेगाराला फाशी द्या. गुन्हेगाराच्या आईची, गुन्हेगाराच्या पोराची, गुन्हेगाराच्या पोरीची, गुन्हेगाराच्या बायकोची काय चूक? खोक्या भोसले गुन्हेगार आहे, भाजपच्या आमदाराचा समर्थक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी जे मारले, त्यांनी जे दादागिरी केली चुकीची आहे.
पण त्याची आई भिल्ल समाजाची असून देखील तिचं घर जाळलं जातं, तिला बेघर केलं जातं. हे कुठल्या माणुसकीच्या राजकारणात बसतं? आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायला जाल ते राज्य कोसळेल. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट सरकारने करायचं नसतं. न्यायपालिका स्वतःच्या हातात घेऊन आम्ही न्याय करू अशी रॉबिनहूड परंपरा जर सरकार करणार असेल. एकीकडे महाराष्ट्रात मुस्लिमांविरोधात हेच सरकार रान उठवत आहे, त्यांचेच मंत्री आक्षेपार्ह वक्तव्य करतायत आणि दुसरीकडे सौगाते मोदीचा कार्यक्रम ठेवून नेमकं काय साध्य करायचं या सरकारला असं तुम्हाला वाटतंय? या देशातले लोक मूर्ख आहेत असा एक सार्वत्रिक समज आता निर्माण झालेला आहे. सर, राज्य वक्फ बोर्डाचं गेल्या 17 वर्षांपासून ऑडिटच करण्यात आलं नाहीये, एक RTI अहवालातून ही माहिती समोर. मला त्याच्याबद्दल काय माहीत नाही, पण ऑडिट करायला पाहिजे. कुठल्याही संस्थेचं 1 वर्षानंतर ऑडिट झालंच पाहिजे. ऑडिट झालं नसेल तर इट्स ऑब्जेक्शन. काल अजित पवारांनी वक्तव्य केले की आजचे पुढारी जे पाया पडण्याच्या लायकीचे राहिले नाहीये, त्यामुळे नाही, आम्हाला एक पाय दिसतात, त्या पायांचं नाव आहे शरद पवार. बाकी त्यांचं मला माहीत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलंच कशाला होतं हेच कळत नाही. तुम्हाला औरंगजेबच आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला कुणाल कामरा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला वाघ्या कुत्रा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. जे विषय समाजाच्या कुठल्याही हिताचे नाहीत, समाजाचे समस्या सोडवणारे नाहीत, ते विषय आणून तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता. हे समजण्या इतकं महाराष्ट्र मूर्ख नाही. भूषण पडळकर यांनी वाघ्या कुत्र्याचं समर्थन केलं. मला वाघ्या कुत्र्याचं समर्थन कोणी केलं हे विचारायचं नाही. ही समाधी शोधली कोणी? शिवाजी महाराजांची समाधी शोधली कोणी? शिवाजी महाराजांची समाधी शोधत असताना महात्मा ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर गेले. रायगडावरती दऱ्या डोंगर शोधत शोधत त्यांनी अतिशय जीर्ण अवस्थेत असलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधली. त्याच्यावर झाडं झुडपं कचरा सगळं पडलेलं होतं. तर बाजूला करून तिथे त्यांनी हारफुलं वाहिली आणि समाधी शोधली. तिथे काय अस्तित्व होतं कोणाचं? जे अस्तित्वच नाही ते इतिहासात आणणं हेच इतिहासाचं विकृतीकरण असतं. कुत्र्याला कोणाचा विरोध नाही. श्वानप्रेमी मी स्वतः आहे. माझ्या घरात 10 कुत्रे आहेत, 10. कोणी आम्हाला श्वानप्रेम शिकायला जाऊ नका. पण जे खरं नाही त्याचा इतिहास निर्माण करणं ही इतिहासाची टिंगलटवाळी करणं आहे. भूषण पडळकर यांचा बोलवतात आणि RSS आहे का? RSSचा एक अजेंडा कोण करणार आणि का करायची? छत्रपती आहेत ते, महाराजांचे वारसदार आहेत ते. हिम्मत कोणाची त्यांना काढण्याची? कोणी हिम्मत दाखवावी छत्रपती संभाजींनाच रायगड प्राधिकरणावरून काढण्याची? बरं, आता शेतकरी एवढी दिवस झालं प्रतीक्षेत होता, अधिवेशनाच्या प्रतीक्षेत होता, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होता. बोलवतात आणि RSS आहे का त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्यासाठी वाघ्या कुत्र्या. मी अजूनही नेहमी सांगतो की इथला एक वर्ग आहे जो काही बहुजनांचा वापर करून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करत असतं. मी आज इथे जाहीर मागणी करतोय की पानिपतला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताय, अभिनंदन. पण त्याही पेक्षा छत्रपतींच्या बाजूला पानिपतच्या युद्धात चुकलेल्या रणनीतीमुळे पराभव झाल्यानंतर बरोबर 10 वर्षानंतर शूर मराठे महादजी शिंदे यांनी जे काय रणकंदन माजवलं, जो काय धुमाकूळ घातला आणि सगळ्या गेलेल्या इब्रतीचा बदला घेतला, त्या महादजी शिंदेंचा पुतळा आपण दिल्लीतही उभारा आणि पानिपतलाही उभारा अशी जाहीर मागणी त्यांना मानाचा मुजरा करत मी आज महाराष्ट्रासमोर आणि सरकारला करतो आहे. परत सर्वसामान्य लोकांनी आता सरकारवरती विश्वास ठेवायचा का नाही? कारण अधिवेशन विश्वास हे अधिवेशन घेऊ नका. शेतकरी देखील हे अधिवेशन घेत जाऊ नका. तुम्हाला अधिवेशन उधळायचं असतं, तुम्हाला अधिवेशनामध्ये चर्चा करायच्या असतात, म्हणून तुम्ही औरंगजेब काढता, तुम्ही काय ते हलाल झटका काढता. हे काय चर्चेचे विषय आहेत का विधानसभेतले? एक तर तुमचा GDP घसरतोय, तुमचा ग्रोथ रेट घसरतोय,
आर्थिक मंदी दिसते, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहिला आहे, ऑनर किलिंग महाराष्ट्रात वाढत आहेत, दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत, बायकांवरचे बलात्कार वाढत आहेत, त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही. एक चर्चा, त्याच्यावरती 15 मिनिटाचं उत्तर, झालं, संपलं. विरोधी पक्षनेत्याबाबत अजूनही निर्णय नाही. हे बघा, संविधानाची चर्चा सुरू आहे. संविधानाचा किती सन्मान करतात, तर कायद्याच्या कुठल्याही पानावरती विरोधी पक्ष नेता अपॉइंट करताना, त्याची नेमणूक करताना संख्या किती असावी असं कुठेही लिहिलेलं नाही. असं असताना विरोधी पक्ष नेत्यांना 5-5 वेळा अध्यक्षांना भेटावं लागतं, हातापाया पडावं नाही लागत, पण पडावेच लागतं. नाही, मी बोलतो, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, तुम्हीही बोला, आम्ही सगळ्यांशी बोललो, पण आमच्या हक्काचं पद आहे ना ते. तुम्हाला विरोधी पक्षनेता का कमकुवत करायचा आहे? कारण का संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं. विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते. इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे, कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही. हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण करतो. दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म, आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.